नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार सुकं चिकन आणि काळा रस्सा, त्यासोबतच स्वादिष्ट इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस। चला तर मग लगेच सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सगळे साहित्य जाणून घेऊया। 7-8 कांदे, 2 टोमॅटो, 1 वाटी वाळलेल्या खोबऱ्याचा किस, 1 इंच आल्याचा तुकडा, 12 ते 15 लसूण पाकळ्या, 2 चमचे पांढरे तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता, ओव्याची पानं, पुदिना। आता यात जर तुमच्याकडे ओव्याची पानं नसतील तर तुम्ही आपला साधा ओवाही वापरू शकता। दालचिनी, लवंग, दगडफूल, काळी वेलची, हिरवी वेलची, जायपत्री, कर्णफूल आणि 750 ग्रॅम चिकन। आता सर्व खडे मसाले मी बारीक कुटून घेतले। नंतर कांदा, टोमॅटो, सुके भाजलेले खोबरे, आले, लसूण आणि इतर सर्व साहित्य हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक वाटून घेतलं। आता चिकन 3-4 पाण्याने धुवून घेऊया। आता आपलं चिकन चांगल्या प्रकारे धुवून झालेलं आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यात हळद आणि धना पावडर टाकली आणि चिकन घालून थोडं पाणी टाकून 2 शिट्ट्या घेतल्या। चिकन छान उकडून आलं। त्यानंतर मी कढई गरम करून त्यात 2-3 चमचे तेल घातलं, त्यात बारीक वाटलेलं मिश्रण टाकून 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून किंवा उघडं परतून घ्यायचं। परतून घेतलेल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की त्यात लकीचा चिकन मसाला आणि लकीचा काळा मसाला घालून परत 8 ते 10 मिनिट वाटण चांगलं परतून घ्यायचं। मी जो चिकन मसाला आणि काळा मसाला वापरला आहे तो तुम्हाला कुठल्याही रेग्युलर चिकन शॉपमध्ये भेटून जाईल किंवा इतरही कोणता चिकन मसाला आणि काळा मसाला तुम्ही वापरला तरीही चालेल। हा मसाला मी लास्ट टाइम चिकन बनवतानाही यूज केला होता आणि त्याची टेस्ट आम्हा सर्वांनाच खूप आवडली होती, त्यामुळे मी आता हाच यूज करते। आपलं वाटण आता व्यवस्थित परतलेलं आहे। परतलेल्या वाटणातून आपण थोडं बाजूला काढून ठेवूया, ते आपल्याला रस्स्यासाठी लागणार आहे। उरलेल्या वाटणात उकडलेलं चिकन आणि त्याचा थोडासा स्टॉक टाकून 10-15 मिनिट सुकं चिकन शिजू द्यायचं। स्टॉक म्हणजे काय, चिकन उकडून घेतलेलं जे पाणी आहे ते। एकीकडे आपलं सुक्कं चिकन शिजतंय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण काळा रस्सा बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून तेल टाकलेलं आहे आणि त्यात बाजूला काढून ठेवलेलं वाटण, थोडासा चिकन मसाला आणि काळा मसाला टाकून परत एकदा 2 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपला झणझणीत काळा रस्सा तयार आहे। आणि इकडे चिकनही शिजत आलेलं आहे। आता आपण जिरा राईस बनवून घेणार आहोत। जिरा राईस बनवण्यासाठी मी तांदूळ 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आणि 10 मिनिट स्वच्छ पाण्यामध्ये भिजू दिले। आता गॅसवर कुकर ठेवून त्यात थोडेसे तेल घातले। तेलात जिरे, कोथिंबीर टाकून थोडंसं परतवून घेतलं आणि पाणी टाकून पाण्याला उकळी यायला ठेवून दिले।
पाण्याला उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून त्यात आपला भिजवलेला तांदूळ टाकला आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ दिल्या. आपला भात तयार आहे. आपलं सुक्कं चिकन, काळा रस्सा आणि जिरा राईस एकदम तयार आहे. चला तर मग मस्तपैकी एक थाळी तयार करूया. बघा ना किती सुंदर दिसतंय आणि चव तर एकदम भन्नाट आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका भन्नाट रेसिपीसोबत. तोवर खायला विसरू नका.